मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 1500 रुपयाचा जो हप्ता मिळतो तो अनेक महिलांना जिल्ह्यातील मिळाला नाही, त्यामुळे काही महिला आक्रमक झाल्या आहेत। त्यांना इथं आल्यानंतर त्यांना KYCचा प्रॉब्लेम सांगितला जातो, मात्र त्यांचा जो हप्ता रुकला त्यामुळेच महिला आक्रमक होऊन आता जिल्हाधिकाऱ्याकडे धडकले आणि त्यांना जाब विचारण्यात येत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणूया नेमकंच ताई काय झालं होतं, काय घडलं होतं? आम्ही इथं आलेलो आहे, इथं आम्हाला सांगितलं KYC चुकलेली आहे तुमची। आम्हाला दोन हप्ते झाले लाभ मिळाला नाही। आमच्या घरी शेती नाही आहे, माझे मिस्टर मजुरी काम करतात, मी बाळ घेऊन घरी असते। ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना लाभ मिळाला आहे, मग असं काऊन केलं देवाभाऊ? जेव्हा वोटिंग होतं तेव्हा देवाभाऊ आम्हाला म्हणत वोटिंग करा, तेव्हा आम्ही वोटिंग केलं। मग वोटिंग झाल्यावर आता आम्हाला हे केलं, छाननी गेली का देवाभाऊनं? नाही तर जर आम्हाला लाभ नाही मिळाला तर आज ह्या 200 माझ्या बहिणी आहे, यायला घेऊन मी इथं लाभ उपोषणाला बसणार आहे। तुम्ही आता म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली तर काय सांगितलं तुम्हाला? त्यांना सांगितलं KYC चुकली 200 बायाची, एवढ्या जा माझ्या बहिणी आहे ना यायची पण सांगितली KYC चुकलेली आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही महिला आता ताई काय म्हणतात? आणि फक्त KYC चुकली म्हणतात, दुसरं काहीच नाही, KYC चुकली म्हणतात। तुम्ही कधी केली होती KYC मी 2 वेळेस केली, आता हप्ते यायच्या आधी 2 वेळेस केलेली आहे। यापूर्वी तुम्हाला हप्ते मिळत हो मिळत होते, या आधी हप्ते मिळत होते मला। मी त्याने काय विलक्षण होतं तोपर्यंत लाडकी बहीण करून घेतलं का? आता काय तुमचं काय मत आहे? आता माझं काय मत आहे, सर्वांनीच पैसे द्या, नाही तर सर्वांचेच बंद करा। नक्कीच आपल्यासोबत अजून काही महिला आहेत। ताई काय म्हणणं आहे तुमचं? समजा आमचं म्हणणं आहे की देवाभाऊने एकदा साईट चालू करा, आम्हाला एक चान्स द्या, आम्ही KYC करणार, त्याच्यानंतर मग आम्हाला काय करायचं ते करणार आम्ही। पण आज तर आम्ही इथं उपोषणाला बसणार, कारण की आमची साईट चालू नाही, जे ते सांगतात तुम्ही KYC चुकली। आम्ही सगळं कलेक्टर ऑफिस फिरलो, त्यांनी सांगितलं अर्ज लिहून द्या, कोणी सांगते तुम्ही आधार कार्ड नंबर द्या, तर कोणी सांगते तुम्ही। मग देवाभाऊ जेव्हा निवडून आले होते तेव्हा बायाने डान्स केला, काहून तर भाऊ निवडून आला, कारण आपल्या राशनला काहीतरी आधार होईल। आणि देवाभाऊनं असं करायला नव्हतं पाहिजे, नव्हतं देवाभाऊनं, कारण की तुम्ही आता आमचा आवाज जर इथं गेला तो त्या आवाज तिथं पोहोचला पाहिजे, आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे देवाभाऊपर्यंत, आमची हीच मागणी आहे। नक्कीच जिल्ह्यातील ज्या महिला आहेत, ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना मदत पाहिजे त्या मागील 2 दिवसापासून आक्रमक झाल्या, त्यांचं कुठेतरी KYC मध्ये प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे अनेक महिलांचे जे हप्ता आहे तो रोखलेला आहे। आता कुठेतरी त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे आणि या महिलांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।